लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। शहर अंमली पदार्थ विरोधी पथकानं मोठी कारवाई करत तब्बल 82 किलो डोडाळ जप्त केलाय आणि या कारवाईमुळे नशामुक्त नाशिक मोहिमेला मोठं यश मिळालंय। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकानं ही कारवाई केली आहे। उपनगर पोलीस ठाण्यातील गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपी मुकेश गोवर्धनराम विष्णोई आणि भरत शिकाराम विष्णोई या राजस्थानमधील आरोपींचा शोध घेण्यात येत होता। तांत्रिक विश्लेषणातून आरोपी साक्री जिल्हा धुळे येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथक तात्काळ तेथे दाखल झाले। 18 जुलै रोजी समरगिला हॉटेल परिसरातून आरोपींना ताब्यात घेण्यात आलाय। तर पुढील चौकशीमध्ये साक्री येथील सुयोग कॉलनीतील भाड्याच्या घरातून 82 किलो 264 ग्रॅम डोडा अंदाजे 12,33,960 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। याशिवाय 1.5 लाख रुपयांची रोख रक्कम, वजन काटा आणि 2 चारचाकी वाहनंही जप्त करण्यात आली आहे। आरोपींनी हा अंमली पदार्थ राजस्थानमधील सुरेश नावाच्या व्यक्तीकडून आणल्याची कबुली दिली आहे। तिघांविरुद्ध NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई क्राईम ब्रँचच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पाडली आहे। नाशिक पोलिसांच्या या कारवाईमुळे अंमली पदार्थांच्या विरोधातील लढा आणखीनच तीव्र झाल्याचं दिसून येत आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।